नमस्कार मित्रांनो. आज आपण एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना पाहणार आहोत. एक मुलगा आपल्या आईशी शेवटचा फोनवर बोलतो. "आई, स्वतःची काळजी घे ग," असे म्हणतो आणि काही तासांतच आपले आयुष्य संपवतो. ही घटना ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. ही घटना आहे बीड जिल्ह्यातील परळी येथील. नितीन पंडित ढगे, वय फक्त 23 वर्षे. रेल्वे पोलीस दलातील एक तरुण आणि उमदा जवान. मूळचे धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील. सप्टेंबर 2024 मध्येच त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला होता. घरात आनंदाचं वातावरण होतं, कारण नुकताच त्यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला होता आणि 7 मे रोजी त्यांचं लग्न ठरलेलं होतं. म्हणजेच अवघ्या 17 दिवसांवर लग्न येऊन ठेपलं होतं. घरात लग्नाची लगबग सुरू होती. पत्रिका वाटल्या जात होत्या. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. नितीन 3 दिवसांच्या सुटीवर गावी गेले होते. गुरुवारी सकाळीच सुटी संपवून ते परळीत आपल्या ड्युटीवर रुजू झाले. दिवस नेहमीप्रमाणे गेला, पण रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या आईला फोन केला. आई आणि मुलगा बराच वेळ बोलले, मनसोक्त गप्पा मारल्या. आईलाही वाटलं की मुलगा आनंदात आहे. तिलाही खूप बरं वाटलं, पण तिला याची अजिबात कल्पना नव्हती की हा फोन शेवटचा असेल. फोन ठेवताना नितीन म्हणाले, "आई, स्वतःची काळजी घे ग." हे साधं वाक्य, पण त्यामागे काय चाललं होतं हे कोणालाच कळलं नाही. त्यानंतर फोन ठेवला आणि पुन्हा कधीच संवाद झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी परळीतील माधवबाग परिसरात नितीन यांच्या भाड्याच्या खोलीत त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला आणि ही धक्कादायक बातमी जेव्हा कुटुंबापर्यंत पोहोचली तेव्हा आई पार कोसळून गेली. ज्या मुलाशी कालपर्यंत इतक्या प्रेमाने बोलली, तोच मुलगा हाच कायमचा निघून गेला होता. घरात जिथे काही दिवसांनी सनई चौघडे वाजणार होते, तिथे आता फक्त आक्रोश आणि अश्रू होते. ज्या पत्रिकेवर मुलाचं नाव छापलं होतं, त्याच मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आली. ही वेदना शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नितीन यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? लग्न ठरलेलं, नोकरी लागलेली, आयुष्याची नवी सुरुवात होणार होती.